जय बाळा मित्रांनो, मी सांगली प्रवीण. आता आपण हे भाताची लागण केली, इथे 4 गुंठ भात लावलाय आणि आता इथं लागण चालू आहे बघा. इकडे आहे, इकडे कशा प्रकारे लागण चालू आहे तुम्हाला दाखवतो. आमच्या इथं भाताची जरा दाखवाय जरा कसं लावाय. बघा असं आम्ही लागण चालू आहे इथं भाताची. कारण कसं आहे, कष्टाला पर्याय नसतो मित्रांनो. बरोबर. कष्ट केलं तर खायला आहे, हा नाहीतर काय नाही जिंदगीमध्ये. बघा अशी भाताची लागण चालू आहे. हा. आता एवढ्यात मला सांगतो कमीत कमी ह्यात आहे ना एक 25-30 क्विंटल भात निघतो आपल्या एकर भरात. बरोबर. नुसतं पैसा आहे. आणि आपलं किलो कसं आहे माहिती आहे का? हा आता मला वाटतं 1 किलो मार्केटमध्ये 80-85 रुपये बासमती तांदूळ आहे. बर. आता हे भात लावण्याचा खर्च म्हणजे ह्याला खर्च काय नाही मित्रांनो. आता एकदा लावला इथं भात काय विषय संपला, पुन्हा डायरेक्ट काढणीला जायचं. काढणीला म्हणजे कसं, आधी मध्ये एकदा चक्कर टाकायचं, तर पाणी पिण्याची लेवल बघायचे, पाणी द्यायचं, एकदा खात एकदा इसकडलेला की एकच नंबर नुसता भात लागण होते. कुठला भात आहे काही? ही भात आपला बासुमती भात आहे, बघू शकताय. बासुमती तांदूळ आहे एकदम, म्हणजे याला लागण पण चांगली आहे, कमी खर्चात दर जास्त आहे बासुमतीला ना. बरोबर. आता मला वाटतं ह्या भागात 84 रुपये चालू आहे. मी काल घेतो, आपल्या घरचं संपलं म्हणून ना. काल इथं आणा गेलतो बासुमती, आपल्या मित्रांची पार्टी होती. पार्टीला आणा गेलो, 84 रुपये रेट चालू होता भाताचा राव. बरोबर. हाय रेट राहिला परत. हाई रेट राहणार आहे, रेट आणि वाढून मला वाटतंय. आणि त्यामुळे घेतलं डोक्यात. टाकला लगे तिकडं साळी टाकल्या. हो साडी बघू शकतो तुम्ही. साळी तिकडे टाकल्या का लगेच नियोजन केलं भाताचं. बरोबर. नियोजन रात्रात आपलं चेंज असतं ना. बरोबर. लगेच म्हटलं भातच लागण करायचं एकदा, काय व्हायचं तू एकदा. बरोबर. मागच्या वर्षी केलता, पैसे भरपूर झालं भाताचं. बर. मागच्या वर्षी आपण 2 गुंठ केलता ना, बरोबर. त्यामुळे घरी राहिलं ना. आणि एक 5-6 बॅगा विकला आणि त्याचं पैसे झालं बऱ्यापैकी. ह्या वर्षी म्हटलं 1 एकर भरच भात पेरायचा. बरोबर. 1 एकर भर असं चालू नका लावायला.